यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. हॅलो. तर गोमाजी मात्रे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. पुढचं सन्मान केलं जाईल आकाशदादा पडके यांना विनंती करेन की आपण यावा. आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन कमलाकर दादा मात्रे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करायचा. आकाशदादा पडके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी टोटल सन्मान चिन्ह या ट्रॉफी पुरस्कृत केल्या. दादा आपले मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर चंद्रकांतजी फडके बाबांना विनंती करेन की आपण देखील यावा. आपले शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रतीक दादा यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करायचा. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल खरं तर शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 2 सन्मान करायचं. मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. अगदी पाहुण्यांना खरं तर जायचं दुसऱ्या कामासाठी, त्याच्यामुळं आपण हा सन्मान लगेच घेतोय. त्याच्यानंतर प्रमोददादा मात्रे यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा. आपले शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी प्रतीक दादाला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर संजयजी मात्रे यांना देखील विनंती करेन आपण देखील यावा. आपले शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कमलाकर शेठ मात्रे यांना की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर सागरदादा धोंगडे यांना राजदादा मात्रे यांना देखील विनंती की आपण देखील यावा व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सन्मान केला जाईल. खरं तर राजजी मात्रे यांना विनंती करेन की आपण यावा. आपला शुभ सन्मान हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन कमलाकर शेठ मात्रे यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. सागरदादा यावा आपण. आपला शुभ सन्मान केला जाईल. सागरदादा धोंगडे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. अमरदादा पालेकर आपण यावा. आपले शुभ सन्मान केलं जाईल. सर्वांचा आम्ही खरं तर हार्दिक स्वागत करतो. सर्वांचा आभार व्यक्त करतो. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण उपस्थित पाहिली. सर्वांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. पहिल्या सत्रासाठी जाऊया. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आज ज्यांचा आपण सातत्याने आवाज ऐकतो ते शेरो शायरी अंदाज बाबूशाह सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. योगे वाद मंगेश अमरदादा भालेकर त्यांचा सन्मान केला जाईल. आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. बघा माझे नगरसेवक पण आहे, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच साहब है, अरविंद दादा मात्रे साहब है. चलिए थोड़ा सा माफी चाहेंगे यहाँ पर मेहमानों का देखिए खास सम्मान से हम देख सकते हैं. प्रमुख पाहुणे देखिए इस वक्त रजा लेते हुए यहाँ पर जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए देखिए यहाँ पर 10,000 के डोनेशन अरविंद सेठ मात्रे साहब माजी नगर सेवक नावड़े, और उसके साथ साथ देखिए
खरं तर आम्ही सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थित पाहिली ते अरविंद शेठ मात्रे असतील, त्याच्यानंतर डीबी बाई मात्रे, सरपंच बाबंजे, एक दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडे पाहिलं जातं गरिबांचे कैवारी, त्यांचं की आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी पनवेल महानगरपालिका नगरसेवक सन्माननीय विजयदादा पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. सर्वांचा मनापासून आभार. त्याच्यानंतर खरं तर पाहतो आपण सातत्यानं ज्यांचं समालोचन डिपार्टमेंट साठी ज्यांचं आपण सातत्यानं पाठबळ पाहिलं ते वाबंजे गावाचे सरपंच सन्माननीय डीबी बाई मात्रे यांच्याकडून या खरं तर समालोचन कक्षासाठी 1,000 रुपयाची पारितोषिक आलं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यस, कोणतीही स्पर्धा असो कुठेही असो त्यांचं सातत्यानं आपण समालोचन डिपार्टमेंट साठी पाठबळ पाहिलं. एक गरिबांचे कैवारी डीबीआय मात्र आपलेही मनापासून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय. मॅच सूर्या पहिल्या सत्रासाठी जाऊया, पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे शेरो शायरी अंदाज बाबूशाह सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर थोड़ा समय के लिए अंपायर को चाहेंगे मुकाबला यहाँ पर शुरू के यहाँ पर से, क्योंकि देखिए हमारे प्रमुख पावणे इस वक्त देखिए विदाई लेते हुए यहाँ पर से आलेला सर्व पावणेचे हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत है. अशोक सालुंके साहेब पूर्ण 4 दिवस आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, हमें अपना घरचा मानुस क्योंकि हमेशा देखिए सपोर्ट रहता है. और खास करके देखिए यंगस्टर क्रिकेट क्लब आयोजित है क्रियांश 11 देवीजा पड़ा, और टीम भी देखिए मैदान पर खेल रही है. मंगेश मजा आएगा. 4 ओवर का मैच है और जहां पर कंपलसरी चेसिंग है, गेंद कहीं टूटे फूटे आपको नया गेंद दिया जाएगा. इस चीज़ों के ऊपर फोकस करना पड़ेगा. आकाश तैयार और दूर से खेला यहाँ पर से आकाश देखिए थोड़ी सी ताकत लगाते हुए, ताकत दर्शाते हुए. थ्रो देखिए अच्छा है यहाँ पर, रन आउट का मौका. बाल बाल बचे यहाँ पर. टीम का टोटल देखिए बात करेंगे. बहुत बढ़िया WTC लाइव देखिए यहाँ पर खूब मेहनत है. डीजे पर भरपूर मेहनत आहे. डीजे मायरा साउंड सिस्टम है. नहीं, बहुत देखिए कम समय में उन्होंने सेटअप अपना उठाई, काफी मेहनत दिखाई, काबिल तारीफ है. चलिए बहुत बढ़िया, चलेंगे मैच की तरफ. आकाश फिर से एक बार तैयार से. दीपेश देखिए हमारे साथ जुड़े स्कोरर है. दीपेश दाव कितने है? चलिए 22 बना है. अभी देखिए यहाँ पर 2 रन आता हुआ 22 के साथ है. और 24 रन की बात करेंगे. शिवशंभो तळोजा मजकूर संघाचे कोणतरी मान्यवर अतिथी आले तरी तुम्ही यावा दादा मंचावर. वेलकम, स्वागत आहे. चलिए बात करेंगे मंगेश देखिए सुबह का समय था. चलिए इस बात है कि ड्राइव खींच कर लिया. बल्लेबाजी की थोड़ी सी बात करेंगे तो यहाँ से अभी तक देखिए बालू राजू यहाँ पर संघर्ष कर रहे हैं मैदान पर है, और उनका साथ देखिए बात करेंगे राज पाटिल है. बहुत बढ़िया देखिए उद्घाटन बात करेंगे. टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचाए हैं 25 रन है. 25 रन तैयार से. ओ अतिशय सुंदर गोलंदाजी, एकदम ब्लॉकल देखिए बात करेंगे. चढ़ में डाले थे यहाँ पर आकाश. ओवर कंप्लीट आए तो इसके साथ साथ देखिए बात करेंगे 2 ओवर का खेल कंप्लीट है. टीम का टोटल 25 रन है. संजय मात्रे सर, चलिए पानी चाहिए तो लेकर जाइए यहाँ पर से. चलिए बात करेंगे मंगेश सुबह का समय, लेकिन फिर भी देखिए मैदान के अंदर एनर्जी, पानी क्या होता है, कभी कभी हम देर रात सोते हैं और पानी भी सही तरह से नहीं पी पाते हैं, और सुबह उठते ही भागते हैं मैदान की तरफ है, और इसलिए मैदान पर देखिए पानी की कमलाकर दादा बहुत वेलकम, स्वागत है. सभी का देखिए मेहनत है मंगेश. और टोटल की बात करेंगे 2 ओवर कंप्लीट है. अच्छा स्थिति पर है. WTC लाइव के माध्यम से देखिए 25 पर 2 विकेट है. राहुल दादा उल्लेकर और डीजे देखिए अच्छे साथ दिए. डीजे अगर तैयार है तो बजाइए एक सॉन्ग है. 25 पर 2 है.
चलिए बहुत बढ़िया. देखिए मंगेश अतिशय सुंदर गोलंदाजी फलंदाजी पण दोनों पर कंप्लीट आहे. संघाचे धाव संख्या थोडेसे मजकूर आहे. शिवसंभ 25 धावा. गोलंदाजी से तैयार गोलंदाज. बहुत बढ़िया. देखिए पहला गेंद और यह चलिए बहुत बढ़िया. देखिए वाइड लाइन पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं और ये सोच होनी चाहिए लेफ्ट हैंड गेंदबाज. देखिए कौन बदल कर गेंदबाजी करते हुए रोहन मात्रे. देखिए युवा है भाई, जोश है, जज्बा है, जुनून है और ये होना चाहिए यहाँ पर. तेज तरार देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज है. मानो कि जैसे एशेज सीरीज में मिचेल स्टार्क दहाड़ रहा है इंग्लैंड टीम को, तो उसी तरह से रोहन मात्रे देखिए यहाँ पर दहाड़ रहे हैं अपनी गति से और अपनी लाइन लेन से. जाने दिया. इस बार थोड़ा सा काफी बाहर निकले थे और चेजअप तो बैच देखिए बात करेंगे. गति का यहाँ पर बड़ा अच्छा मिश्रण था. व्हाइट का एजा पर एक्स्ट्रा से रन आता हुआ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 26 रन 24 धावा दोनों विकेट से. क्रियान सेलिवन था देवीजा बड़ा ऑन द टॉप डिसाइड टू फर्स्ट फील्ड है. ये चलिए भाई खींचा, ऊंचाई तो भरी है और इसके साथ साथ क्या लंबाई ले पाएगी. हाँ लंबाई यहाँ पर आता हुआ कमाल की टाइमिंग यहाँ पर यवन गगनचुंबी 6 रन. बड़ी देखिए अच्छा मैदान के लिए काफी मेहनत है. हमारे अविनाश सेठ मात्रे लीजिए, प्रकाश सेठ मात्रे लीजिए, अरुण सेठ मात्रे लीजिए, उनके बंधु राजे देखिए हमें संजय सेठ देख सकते हैं यहाँ पर, अशोक दादा सालों के लीजिए. हर किसी का देखिए मेहनत है तभी इतना देखिए खूबसूरत ग्राउंड है. ग्राउंड देखिए इस नाम से देखिए युवा टीम तैयार हुई और इस टीम ने देखिए पिछले साल कौन भूल सकता है चिंद्रन नाइट है बहुत सारी टूर्नामेंट में, लेकिन इस साल इस टीम ने देखिए बता दिया भाई हम किस्मत के सहारे नहीं खुद के दम पर हम अपनी पहचान बनाएंगे. अब वो दम देखिए गेंदबाजी में दिखाई देती हुई. हवा में गेंद है और आकाश ने कैच लिया. यही बात बता कि क्रांस 11 देवी जाबड़ा देखिए इस साल मेहनत यानी किस्मत के सहारे नहीं भाई, मेहनत से यहाँ पर कमबैक दिखाते हैं. बड़ा विकेट है और इस वक्त देखिए टीम का टोटल 33 रन है. क्या बात है. टीम का टोटल देखिए 33 रन है यहाँ पर से. लाजवाब देखे कमाल के कमबैक है. मंगेश से ही बात बताया क्रियांश 11 देवीजा बड़ा टीम कहा जाए तो इस साल भाग्य के सहारे नहीं किस्मत के सहारे नहीं खुद के दम के ऊपर देखिए यहाँ पर मुकाबला खेलते हुए, क्योंकि सिर्फ संभव थलोजे मस्को टीम देखिए अनुभव टीम है, एक्सपीरियंस टीम है. नंदू माथुर सर देखिए बात करेंगे यहाँ पर उपस्थित है. अविनाश सेठ देखिए हमने बात बताई यहाँ पर से. दिलदार से क्योंकि टीम को हमेशा देखिए पार्टी सपोर्ट यही बात बताया. प्रकाश सेठ मात्र लीजिए, अरुण दादा मात्र लीजिए, अविनाश सेठ मात्र लीजिए, विजय दादा मात्र लीजिए. देखिए काफी सारे देखिए ग्रामस्थ मंडल यहाँ पर उपस्थित है और इस टूर्नामेंट में निश्चित रूप से जुड़ेंगे. चलिए चलेंगे यहाँ पर टोटल देखिए 33 पर 3 है और गेंदबाजी के लिए तैयार है. चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा यहाँ पर टॉस के लिए यहाँ पर दोनों कप्तान को तैयार रहना होगा. एस पाटिल की बात करेंगे. एस पाटिल गेंदबाजी में तैयार देखिए आक्रामक है, छोटा उस्मान कहा जाता है. चलिए लेकिन छोटा उस्मान देखिए शायद लाइन से संघर्ष कर रहे हैं. संजय मात्रेश्वर कामोटे आज बघा दोन अंपायर आहे. संजय मात्रेश्वर कामोटे एक लेजंड खेळाडू पण आहे. त्यांच्यासोबत बघा की कॅप्टन कुल कर्णधार रामदादा पाटील सिंद्रन वेलकम स्वागत आहे. यानंतरचा सामना दोस्ती स्पोर्ट्स जय हनुमान से टोंडे संघाचे कर्णधार बेलोली सी संघाचे कर्णधार. चला लगेच टॉससाठी संपर्क साधा. बेलोली संघाचे कर्णधार दोस्ती स्पोर्ट्स टोंडे संघाचे कर्णधार यश पाटिल देखिए पहला देखिए 2 गेंद खराब गई आखिर में. यश
ओ नो, यहाँ पर इसमें देखिए आखिरकार नो होता हुआ। बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे इस पार्टी लेके इनके पिताश्री भी देखिए बात करेंगे। खूबसूरत इंसान है, हंसमुख इंसान, चेहरे पे स्माइल है, थोड़ा गोल्डन मैन का चेहरा सुनील शेट्टी पाटिल है। निश्चित रूप से अगर मैच को देख रहे हैं तो वेलकम, स्वागत है। बहुत देखिए हर किसी के देखिए पिताजी, उनके फैमिली, आजकल देखिए मंगेश क्रिकेट है गली में नहीं रहा है भाई, दिल्ली दुबई देखिए आईपीएल तक टिकट मिला है, क्योंकि घर की फैमिली का सपोर्ट है, जिसमें देखिए इसके पिताश्री सुनील दादा पाटिल है। बहुत अच्छे देखिए हमारी कंपनी जॉब से लेकर उनके रूम के बाजू में भी है। निश्चित रूप से मंगेश मैंने ठान लिया है भाई। चलिए पर बेलोली देखिए पर स्टेट टीम ने उपस्थित दिखाई है आज, काफी युवा के आज दिन आपको युवा टीम आज खास करके दिखेंगे। और ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई कंप्लीट करेगी यहाँ से, फील्डर्स हैं और कैच लिए भाई। और सबसे हुनर खिलाड़ी ऐसा लग रहा है हर्षद शायद है, हर्षद देखिए बात करेंगे फर्स्ट बाइकर में कम उम्र में, और उनके हाथों पर कैच आसान नहीं था। देखिए सूर्या का किरण था, लेकिन कहते हैं ना सूर्या की किरण से आपको संघर्ष करना होगा अगर आपको सूर्या बनना है। बड़ा विकेट देखिए, बड़ा हिट खेलने गए और विकेट नंबर देखिए कितना 4, टोटल 36। फिर भी जब आपला माणूस आपला पर आपला गावाचा टूर्नामेंट है, अगस्त दादा पण वेलकम, स्वागत है। ये रहती है साथ सपोर्ट देखिए, निश्चित रूप से देखिए मंगेश इसलिए पहला दिन हमने भी चुने और आखिरी दिन देखते मंगेश बड़ा अच्छा आपका साथ है। और ये चलिए खड़े खड़े यहाँ पर लॉन्गन हर्षद को देखिए दर्शक बना दे, ये है ताकत सिर्फ नंबर तलुजी मस्कोट टीम की। और आता हुआ चेरन, यहाँ पर देखिए शिव संभोट तलुजी मस्कुर कमाल के देखिए एक गाथा 11 देखिए बापा मोरिया तलुजा मस्कुर देखते हैं, लेकिन सिम समो देखिए कहीं देखिए अब शेरा बदलाव है, लेकिन बहुत अच्छा क्रिकेट टैलेंट देखिए। एक गांव में 2 टीम 3 टीम बहुत सारे रहते हैं, लेकिन टैलेंट आपके अंदर होना चाहिए। ये देखिए टैलेंट, ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई कंप्लीट करेगी, ओ माय गॉड, हर्षद बन गए यहाँ पर दर्शक। और एक बड़ा हिट है, AK-47 चरण। चलिए चलिए वाटा फिनिश कमाल की बल्लेबाजी देखिए, 2 छक्का मैच का टर्निंग पॉइंट दे सकते हैं आपको सेकंड इनिंग में, खास करके बैटर्स विनय पाटीलचा 2 षटकार, मंगेश पाटील टोटल धाव संख्या 40 देखिए 48 रन 49 धावाची गरज आहे। चला या नंतरचा सामना बेलोली संघाचे कर्णधार या सी संघ आहे, त्याच्या सोबत दोस्ती स्पोर्ट्स टोंडरे संघाचे कर्णधार या लगेच टॉस साथी। चलिए कंपलसरी चेसिंग है, 49 का टारगेट है, 49 धावा। इसके देखिए अंतिम 2 गेंद पर 2 छक्का, लेकिन घर की मैदान पर खेलने मंगेश का इतना आसान रहेगा यहाँ पर शिव संभव तलुजा मस्कुट टीम है। चला कोणतरी अतिथी पाहुणे पॅकर ओनर आले तरी या दादा मंचावर, ग्रामस्थ मंडळ देवीच्या बडा कोणतरी उपस्थित आहे तर तुम्ही पण यावं दादा मंचावर, वेलकम, स्वागत है। क्रियांश 11 देवीजा बड़ा देखिए बात करेंगे, पुरुष स्टार आप देख सकते हो यहाँ पर भरपूर मेहनत है। प्रतीक दादा मात्रे बघा भरपूर मेहनत आहे सर्वांच्या, आयोजन नियोजन करायच्या मंगेश एवढे इझी नाही आहे। आज टुर्नामेंटचा पहिला दिवस आहे,
सर्वांनी भरपूर मेहनत आहे घेतली. संतोष दादा मात्र बघा दुपारच्या जेवणचं ते तयार करणार. एकदम तिखट आहे. चला 49 धावाची गरज आहे. बॅटर लगेच पाठवा. अंपायर बघा राम पाटील सर अतिशय एक सुंदर खिलाडू पण आहे, कर्णधार पण आहे और एक माणूस पण चांगला आहे. त्यांच्यासोबत बघा की आपला लेजेंड भाऊ म्हात्रे सर एक कॉमेंटेटर्स लेकिन संजय म्हात्रे सर त्यांचे बंधुराचे एक लेजेंड खिलाडू पण कामोठे 40+ त्याच्यासोबत बघा आज अंपायरिंगमध्ये चांगलं कार्य आहे. चला पिणे वेलकम. बिन्याच्या राजधानी देवी चपडा बोलायचं गेला तरी हे ते कानपोली गावाच्या. चला मंगेश पाटील सर त्यांच्याकडे आता सेकंड इनिंग सुरू होईल. जसा डीजे पण अतिशय सुंदर आवाज आहे. साऊंड सिस्टम लाजबाब डीजे मायरा अतिशय सुंदर दादा आवडला मला भरपूर आवडला. असा साऊंड सिस्टम पाहिजे. कॉमेंटेटरला काही दिक्कत काही प्रॉब्लेम नाही. किती दिवस पण तुम्ही कॉमेंट्री करा. हा 5 नोव्हेंबर पासून सुरू आहे कॉमेंट्री. डीजे मायरा अतिशय सुंदर आहे. चला टॉच होईल लगेच या. बेलोली संघाचे कर्णधार असं वाटतं ते उपस्थित आहे. दोस्ती स्पोर्ट टोंडे संघाचे कर्णधार या लगेच टॉस साठी. घरच्या संघा ग्राउंडवर आहे. ज्या नियम काहीतरी आहे जसा कर्णधार नाही आले तरी तर जो पॅनलाइज आहे मंगेश सालुंके बघा लाईन ग्रुप आदित्य सालुंके वेलकम. आदित्य सालुंके आदेश सालुंके ना ते कसं बिझनेस त्याला जबाबदारी आहे कंपनीपासून घरच्या पासून मच्छीच्या. तर थँक्यू सो मच बाबूशा सर. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस पाहतोय आणि पहिली मॅच तुम्ही पाहता जिथे घरच्या मैदानावरती खेळतोय देवीचा पाटण त्याला फाईट करतोय तर मजकूर 4 षटकांची मॅच सेकंड सत्र मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. चला सेकंड मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया. खरं तर बेलवली टीमचा संघनायक आहे दर्शन. त्याच्यामुळे मी विनंती करेन दोस्ती स्पोर्ट जर्मन तोंडरे टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. चला तोंडरे संघनायक आपण या अथवा कोणता खेळाडू आला असेल तर टॉस साठी रिपोर्टिंग द्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतं. जितू पाटील समोर यश पाटील आणि जितेश पाटील प्रहार केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तो इथे चुकी केली. जीवनदान दिला फलंदाज जितेशला. जिथे धाबा बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमला 6 षटकार. खास कॅश प्राइज है डीजे मायरा तर प्रेम राठोड यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार सलग 3 बॉल 3 चौका टोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचाच बॉल पुन्हा प्रहार केला त्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी होणार नाही. हा पहिला धक्का देवीचा पाडा टीमला. फलंदाज जितेश मैदानातून बाहेर. पहिला विकेट पहिला धक्का हा बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमला. जितेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. लक्ष पाहिलं 49 धावांचा प्रवास मॅच मध्ये करायचा देवीचा पाडा टीमला. घरचा मैदान मात्र हा प्रवास सुखरूप राहील का की या प्रवासामध्ये अडचणी या निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना तलोजा मजकूर संघ. तलोजा म्हटलं तर आमचे को कॉमेडी मित्र अर्थात साई राजे यांच्या गावाचा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बिल्कुल मंगेश देखिए साई राजे सर आए तो आइए वेलकम स्वागत है. एक अच्छे हमारे दोस्त है. पहला इनिंग में मेहमान बहुत काफ़ी सारे थे जिसके कारण हम पहुंच नहीं पाए. उसके साथ है रोशन. चलिए हमारा डीजे थोड़ा सा थामा यहाँ पर से.
बहुत बढ़िया बल्लेबाजी देखिए मंगेश, तारीफ करेंगे जितना उतना ही शायद कम यहाँ पर तर या बॉलवरती चौकार आला 4 धावेनं. संघाची धावसंख्या पाहिली टोटल फलकावरती डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय क्रियांश 11 देवीचा पाडा. 24 बॉल मध्ये 49 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. पहिलं षटक पिवळचं षटक फेकत असताना गोलंदाज जितू पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर षटका, तिसऱ्या बॉलवरती बॅकअप दिलं जिथे पहिला धक्का देवीचा पाडा टीमला, चौथ्या बॉलवरती चौकार. रोशन स्ट्राईक वरती आहे, इनसाइड आउट केला फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, एक टप्पा बाउन्स होतो, 4 चौकार. परफेक्ट इनसाइड आउट देखिए रोशन के, मजा आएगा मंगेश. रोशन मात्र अगदी चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकाराच्या मदतीनं टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर 15 या आकड्यावरती. जो स्टार्ट होता ना बाबूशा सर देवीचा पाडा टीमला, तो स्टार्ट मिळालाय. अगदी 49 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य मनामध्ये सेट करून आता फाईट करतोय देवीचा पाडा. पुलटा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्र खाली आहे, चेंडू वेगाने चाललाय. सलगचा हा तिसरा चौकार येतो फलंदाज रोशन मात्र्याच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टॉस करूया, पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ बेलवली आणि त्याला फाईट करत तोंडरे, दोन्ही संघाचे संघ नाही इथे आल्यात. आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आकाशदादा फडक्यांना की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. चला टॉच केला जाईल पर आकाश दादा फडके ज्यांच्याकडून पूर्ण सन्मान चिन्ह घ्या. एक चला कॉइन दोस्ती स्पोर्ट टोंडरे आहे, त्यांच्या सोबत आहे संघाचं नाव बंटी स्पोती बेलोली संघा. चला 4 ओव्हरचा मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. चेंडू कधीतरी हरवली, टेल इज द कॉल हेड. चला टोंडे संघाचे कर्णधार टॉस जिंकले. दादा डिसिशन काही जरा सांगा. डिसिशन थोडा पेंडिंग ठेवले, काही हरकत नाही, लगेच तुम्ही डिसिशन सांगा. चला आता कॉमेंट्री पर जायचं. मंगेश पाटील सर जुड़ रहे हैं. मंगेश टॉस बॉक्स पर न्यूज आहे, दोस्ती स्पोर्ट्स टोंडे संघाचे कर्णधार ओनली टॉच और टी-शर्ट टू डिसिशन पेंडिंग. तर दुसरं षटक गोलंदाज प्रथमेश सालुंके हा गोलंदाज झालाय. समोर यश पाटील, अगदी आडव्या बॅटचा वापर केला, तेवढीच चांगली लेंथ लाईन या बॉलवरती पाहायला मिळाली. इथे बॅकअप कमबॅक हवा आहे मॅच मध्ये तलोजा मजकूर टीमला. जर कमबॅक करायचं असेल तर डॉट चेंडूने विकेट खूप काही महत्वाचे राहतील तलोजा मजकूर टीमसाठी. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रथमेश सालुंकेनं. पहिला षटक थोडंसं मागणं राहिलं शिवशंभव तलोजा मजकूर टीमसाठी, कारण की त्या ओव्हरमध्ये टोटल 19 धाबा खर्च केला. त्याच्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतो, मात्र वेगळ्या शैलीनं हा फटका एक्झिक्यूट केला मागच्या दिशेनं फाईन रिझम मध्ये आणि चेंडू चालला अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. त्यासाठी कॅश प्राइज प्रेम राठोड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला. बाबूशा हा कोण व्यक्तिमत्व, मी तर कधी पाहिलं नाहीये. तर चौकार आला फलंदाज प्रथमेश या गोलंदाज तुम्ही पाहता त्याच्या दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती यश पाटील. आज ओपनर इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहिली. हा बॉल निर्धाव आलाय. 3 चेंडूमध्ये सध्या 4 धाबा खर्च केला प्रथमेश सालुंकेनं. संघाची धावसंख्या पाहिली टोटल 23 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे 15 बॉलांना 26 धावांची गरज मॅच मध्ये. 15 बॉल 26 समीकरण. बॅकअप द्यावा लागेल गोलंदाज प्रथमेश सालुंकेला. समोर यश पाटील हा फलंदाज हलक्या हाताने पुश केलाय, अगदी पॉइंट मधून डीपला चेंडू निघून चाललाय. वेगाला क्षेत्ररक्षक शॉट पासून डीप पर्यंत पोहोचतील. पम्बलिंग झालं, लेझी क्रिकेट पाहिलं, त्याचा फायदा मिळतो. सध्या बॅटिंग करत असताना क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला जिथे धावा येतील 4 चौकार.
संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रियांश 11 देवीचा पाडा संघ करतोय. 49 धाब्यांचं लक्ष्य पार करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या घरच्या मैदानावरती प्रदर्शन करतोय. देवीचा पाडा संघ आडव्या बॅटचा वापर सध्या यश पाटील वारंवार करतोय. हे कर्दनकार राहील, कारण की सरळ बॅटचा दावा येत असेल तर तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता, ते तुमच्यासाठी कुठेतरी कर्दनकार राहता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 खर्च केला प्रथमेश सालुंकेनं. शेवटचा अंतिम बाला 13 मध्ये करायच्यात. अद्याप क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला टोटल 22 धावा. 13 बॉल 22 समीकरण. चांगली गोलंदाजी आपण प्रथमेश सालुंके या गोलंदाजी पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. अगदी क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. अंतिम बॉल वरती सिंगल आली. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती, जिथे 49 धावांचा लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय क्रियांश 11 देवीचा पाडा. आता समीकरण पाहिलं, येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज. चलिए बहुत बड़ी देखिए 12 चेंडू 21 धावाची गरज आहे. ओम साई 11 तलोजा मस्कूर ज्यांच्याकडून बघा तलोजा मस्कूर संघाला वेस्ट ब्लॉक शुभेच्छा आहे. 12 चेंडू 21 धावाची गरज आहे. याच्या नंतरचा सामना चला टोंडरे संघाचे करणार तर टॉस जिंकले. तुमचा डिसीजन काय है सांगा. और मंगेश देखिए बात करेंगे, मुकाबला देखिए बहुत बढ़िया बना है. सुबह का मैच है, 4 ओवर का मुकाबला, कंपलसरी चेसिंग है. गेंद कभी भी देखिए टूटे फूटे आपको नया गेंद दिया जाएगा और ड्रेसिंग देखिए ये कंपलसरी. चलिए एक टीम देखिए आपको क्वालिफाई करेगी. यहाँ पर कमाल की देखिए ट्रॉफी हम देख सकते हैं यहाँ पर से. और देखिए घर की टीम और पहला मुकाबला, क्या कमाल की बैटिंग देखिए यहाँ पर. थोड़ा ये देखिए रिवर्स खेलने जा रहे हैं, दिक्कत कहीं ना कहीं पर बन रहा है, लेकिन अभी भी शुरुआत बड़ा अच्छा मिला है. और यही बात बताइए यहाँ पर अभी स्टेट माते देखिए खुश होंगे एकदम से. क्रियांश 11 टीम के देखिए पिक पैकर्स ओनर हमेशा देखिए टीम को साथ है. और पिछले साल देखिए बात करेंगे, टीम ने भाग्य किस्मत के सारे मैदान में उतरे थे, लेकिन इस साल देखिए अपने खुद के दम के ऊपर मेहनत के ऊपर अपना बल्लेबाजी दिखाते हुए दीपेश अतिशय सुंदर स्कोरिंग है. चला मंगेश 12 चेंडू 21 धावाची गरज आहे. तर येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय जय मोरे. हा तिसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मागील 12 बॉल मध्ये टोटल 28 धावा जमा केल्या. 12 मध्ये 21 धावा आता वाचवाच्यात शिवशंभ तलोजा मजकूर टीमला. चांगली गोलंदाजी करावी लागेल सध्या जय मोरे या गोलंदाजाला. चला थोडा फास्ट केला, कारण की आज पाहिलं तर 8 संघांचा लॉस्ट आहे, त्याच्यामुळं एक संघच आपल्याला सुपर 4 साठी बाहेर करायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला विनंती करेन की आपली इनिंग अगदी वेळेवरती समाप्त करा. 12 बॉल 21 समीकरण. समोर ऑन स्ट्राईक फलंदाज यश पाटील. पहिला बॉल फुलटॉस होता, हलक्यात ड्राईव्ह केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चलिए बहुत बढ़िया देखिए मंगेश, समीकरण बदलता जा रहा है. दादू दादा दरेकर देखिए बात करेंगे. एक बिग पैकर ओनर देखिए हमेशा देखिए प्यार टीम लीजिए, कमेंटेटर लीजिए और कर्जत से देखिए इस वक्त मैच का आनंद लेते हुए, और उन्होंने शुभेच्छा दिया इस टूर्नामेंट को के अतिशय सुंदर आयोजन नियोजन. चला दादू दादा वेलकम, तुमचा पण स्वागत आहे. चेंडू और धावामध्ये येणाऱ्या 11 बॉल 20 धावांची गरज. रोशन मात्रे हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. नो मॅच लँड, चेंडू डिलेवर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 31. 31 या आकड्यावरती आता समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल 16 धाबांची गरज. विकेट साठी झालं, विकेट साठी षडयंत्र. या मॅच मध्ये रसाबा लागेल. गोलंदाजी करत असताना शिवशंभ तलोजा मजकूर टीमला गोलंदाज जय मोरे. फुलटॉस बॉल प्रहार केलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चाललाय, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4. हा चौकार. चौकाराला 4 धाब्याच्या मदतीनं संघ 35 या आकड्यावरती येणारे. आता बॉल शिल्लक असतील 9 आणि गरज मॅच मध्ये 14 धाब्यांची. इथे या बॉल वरती सिंगल आली. 1 धाब्याला प्राधान्य दिलं. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 36 या आकड्यावरती. पण या षटकाचा विचार केला तर 4 बॉल मध्ये टोटल 8 खर्च केला जय मोरेनं
आता येणाऱ्या 8 मध्ये 13 धावा वाचवायच्या सध्या शिवशंभ तलोजा मजकूर टीमला. यश पाटील आणि रोशन मात्रे ही जोडी तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि तेवढीच चांगली फलंदाजी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सध्या देवी सपाटा टीमसाठी. पुढचा बॉल प्रार करण्याचा प्रयत्न अगदी स्ट्रेट ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील व्यक्ती सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न फसला जिथे हा दुसरा धक्का क्रियांश 11 देवी सपाटा टीमला. रोशन मात्रे रनआउटचा शिकार झालाय आणि तो मैदानातून बाहेर. सात बॉल 12 धावांची गरज. मॅच मध्ये यू टर्न घेण्याचा प्रयत्न करतो शिवशंभ तलोजा मजकूर संघ. 12 मध्ये 21 धावा वाचवायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये अगदी टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी गोलंदाज जय मोरेचा वापर केला या मॅच मध्ये शिवशंभ तलोजा मजकूर टीमला. आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना आपण जय मोरेला पाहतोय. 7 मध्ये 12 ची गरज या समोर फलंदाज पहिला आज ओपनर यश पाटील हा फलंदाज पाहता. प्रार केला यश पाटील. हा धमाका पाहायला मिळतो. तडाखा दिलाय अंतिम बॉल वरती षटका ठोकला. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये करायच्या 6 धावा बॅटिंग करत असताना क्रियांश 11 देवी सपाटा टीमला. तर येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. पुढची मॅच पाहायला मिळेल बेलवली आणि त्याला फाईट करेल तोंडरे. टॉस जिंकल्या करे तर तोंडरे टीमनं तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. जो काय निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. अजय पाटील उर्फ पप्प्या बेस्ट फिल्डर तलोजा MIDC आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर येणारे 6 बॉल 6 धाब्याची गरज. चला पास केला दोरा विनंती करेन तलोजा मजकूर टीमला. मॅच इम्पॉर्टंट आम्हालाही ठाऊक आहे मात्र सर्व सामने वेळेवरती कव्हर होणं हे देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण थोडा पास केला. बॉलिंग ट्राय वरती गोलंदाज झाला सागर पाटील. हा 4था ट्रम्प कार्ड तुम्हाला शिवशंभो तलोजा मजकूर टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. 6 मध्ये 6 धावा डिप्रेस करायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर करावा लागेल गोलंदाज सागर पाटीलला. समोर तेवढाच धाकड खेळाडू हर्षद पाटील आणि यश पाटील ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. चला थोडा पास केला. वारंवार सूचना देतो आम्ही. लक्ष द्या तलोजा मजकूर टीम. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करून देईल देवी सपाटा टीमसाठी. प्रत्येक निर्धाव बॉल थोडासा प्रेशर निर्माण करेल देवी सपाटा संघावरती. पहिलीच मॅच हा भरपूर चांगला खेळ सध्या तरी मी म्हणेन देवी सपाटा टीमचा घरच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. 6 बॉल 6 गोलंदाज तयार सागर पाटील समोर हर्षद पाटील. पहिला बॉल क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. हे चुकीचं राहिलं. मॅच मध्ये शिवशंभो तलोजा मजकूर टीमसाठी अतिरिक्त धावा आता वाचवायच्या. जर तुम्ही एक्स्ट्रा अशा धावा खर्च केला तर तो तुमच्यासाठी कर्दनकार राहील आणि अगदी आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना देवी सपाटा टीमसाठी. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या. आता येणारे बॉल 5 मध्ये करायच्या 4 धावा. समोर पुन्हा एकदा फलंदाज इन ऍक्शन बायकरमॅन हर्षद पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. अगदी कमी वयामध्ये बाईक जिंकणारा हा खेळाडू तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी केली. सागर पाटील अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला जिथे हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये गोलंदाज सागर पाटीलला. 6 मध्ये 6 धावा वाचवायच्या. त्याच्यामुळे प्रत्येक बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर करावा लागेल. समीकरण बदलला. येणारे आता 4 बॉल आणि 4 धावांची गरज. 4 बॉल 4चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. नॉन स्ट्राईक एंड वरती यश पाटील आज ओपनर अद्याप खेळपट्टीवरती. पटका चांगला अगदी
कव्हर मध्ये हा फटका खेचला क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला थ्रो थोडीशी अचूक राहिली त्याच्या कारणास्तव या बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट 2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला धावसंख्या पहिली 47 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला आता येणारे 3 बॉल आणि गरज मॅच मध्ये 2 धाब्यांची क्रियाशील बन देवी सपाटा टीमला 3 बॉल 2चं समीकरण पहिलेच मॅच पाहतोय स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी चांगला खेळ देवी सपाटा टीमचा ऑल आउट अपील केली जाते इनफॅक्ट लाईन पाहिला आणि इथे फलंदाज रन आउटचा शिकार हा तिसरा धक्का देवी सपाटा टीमला अर्षद पाडीची विकेट मैदानातून बाहेर आता समीकरण पाहिलं येणारे 2 बॉल 2 धावांची गरज येणारे 2 बॉल 2 धावांची गरज बेलोली संघ खेळते आमचे नाईट स्पर्धेचे आयोजक करते मंगेशदादा पाटील आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो 2 बॉल 2 धावांची गरज आहे मॅचला आता कलाडणी देण्याचा प्रयत्न सध्या सागर पाटीला गोलंदाज करतोय जिथे 6 मध्ये 6 धावा डिफेन्स करायचे होत्या ना अशा क्षणाला अंतिम क्षणापर्यंत हा सामना घेऊन गेला गोलंदाज सागर पाटील अजूनही येणारे 2 बॉल आणि 2 धावांची गरज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहन मात्रे दाखल झाला मात्र स्ट्राईक वरती तुम्हाला फलंदाज पाहायला मिळाला आज ओपनर बॅट्समन यश पाटील हा फलंदाज हलक्या तर पुश केला फटका चांगल्या कव्हर मध्ये टीपला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला जिथे हा धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना क्रियाशील बन देवी सपाटा टीमला पहिली मॅच बाबूच्या अगदी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळतात 1 बॉल 1 धावेची गरज काय सामना आहे अभिषेक सर असं वाटलं होतं की सामना इझिलिटी हा सामना जिंकेल देवीचा पाडा मात्र मॅच मध्ये काय फाईट केली शिवशंभो तलोच्या मजकूर टीमला गोलंदाज सागर पाडीचं अगदी कौतुक करायला हवा शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना घेऊन गेलाय मंगेश मंगेश रिकॉर्ड है देखिए 1 गेंद पर 6 बहुत सारी मैच में बनता है भाई 1 गेंद पर 1 रन बड़ा कठिन है भाई इतिहास गवाह है आपने धाकता खांदा टीम देखा होगा अभी भी जो टिम्बोडे नाइट पर खेला गया था वहां पर मुकाबला जीता उस पेंदर में भी हमने टीम में भी देखे यहाँ पर चलिए काय चर्चा चालू यहाँ पर एक बॉल देखिए एक ही जरूरत है मंगेश दादा आपका वेलकम स्वागत है एक अच्छे ऑर्डर देखिए बेलोली की बात करेंगे लेकिन आज मंगेश दादा पाटिल देखिए युवा टीम के साथ मैदान पर आपको दिखेंगे चलिए मजा आएगा ये मुकाबला मंगेश सोबत पण आमचे मंगेश पाटिल कॉमेंटेटर पण आहे मंगेश दादा तर आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज पा काय सामना अगदी पहिली मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष अगदी चांगला पाहायला मिळतं मात्र कोणता संघ या पहिल्या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा केला थोडा पास केला वारंवार सूचना देतो आम्ही लक्ष द्या तलोजा मजकूर संघ 1 बॉल 1 धावेची गरज समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक वरती रोहन मात्रे तेवढाच ताकदवर गोलंदाज सागर पाटील एकदा जोरदार टाळ्या 1 बॉल 1 सामना फिनिश विनिंग फटका सामना जिंकला अभिनंदन टीम क्रियाशील बन देवीचा पाडा हार्ड लक शिवशंभो तलोजा मजकूर इस मैच का मैन ऑफ द मैच
भलाई यस ने अच्छी बल्लेबाजी की है और उनके साथ जितेश ने 6 रन किए, लेकिन उसके बाद देखिए रोशन मात्रे ने भी 18 निकाले। लेकिन ऐसी सिचुएशन में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं रहता है। रामदादा बहुत सारी मैच हमने देखा एक गिने एक, लेकिन रोहन ने